नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर जगभरामध्ये कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे आणि दुसरीकडे पाकिस्तानकडून भारतात दहशतवादाचा व्हायरस फैलावण्याचा प्रयत्न केला जातोय. जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे जवानांच्या सतर्कतेमुळे आज एक मोठा हल्ला टळलेला आहे. याविषयीच्या आणि कोरोना संदर्भातील सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. मात्र सुरुवातीला ही पुलवामामधली ब्रेकिंग बातमी आपण पाहूया. ती म्हणजे लष्कर आणि पोलिसांमुळे काश्मीरमधला मोठा अनर्थ टळलाय. कारमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकं होती. पुन्हा पुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती होणार होती, ती जवानांच्या सतर्कतेमुळे टळलेली आहे. गाडीतील आयडी स्फोटकं लष्कराने स्फोट घडवून नष्ट केलेली असून स्फोटांची विल्हेवाट लावतानाचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे. ही दृश्य पाहून खरं तर अंगावर शहारे येतात, कारण इतकी मोठी इंटेन्सिटी या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळते. कारण खूप मोठ्या प्रमाणात स्फोटकं त्या गाडीमध्ये, त्या कारमध्ये ठेवण्यात आलेली होती. मात्र जवानांच्या सतर्कतेमुळे गाडीतील आयडी स्फोटकं लष्करानं नष्ट केलेली आहेत. आणि याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. थेट प्रशांतकडे आपण जाणार आहोत. प्रशांत, खरं तर दृश्य पाहूनच अंगावर शहारे येत आहेत, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात ही आयडी स्फोटकं कारमध्ये होती. केवळ जवानांच्या सतर्कतेमुळे पुलवामाची पुनरावृत्ती टळलेली आहे. बरोबर आहे. खास करून जम्मू काश्मीरमध्ये हा एक पुलवामासारखा मोठा हल्ला टळलेला. आपल्याला माहित असेल की दहशतवाद्यांनी पुलवामाची हल्ल्याची योजना आखली होती. लष्कराच्या जवानांच्या या सतर्कतेमुळे हा पूर्ण हल्ला जो आहे तो टळला आहे आणि सगळे स्फोटक जे आहे, जे विस्फोटक आहे, त्याला नष्ट करण्यामध्ये भारतीय लष्कराला यश आलं आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं, पुलवामाच्या नजीक एका सेंट्रो गाडीमध्ये आयईडी, जे त्याला एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस असं संबोधलं जातं, ते बसवण्यात आले होते. हा बॉम्ब निकामी करण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा एवढा मोठा स्फोट झाला आणि या स्फोटामुळे आजूबाजूच्या परिसराच्या इमारती आहेत त्या देखील त्यांचे काच तुटले, अनेक झाडं तुटले. हे जर पाहायला आपण संपूर्ण याचं जर आपण चित्र बघितलं, जर जे व्हिडिओ जर पुढे आलेला आहे तो खास करून लष्कराने दिलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं, एक दहशतवादी ही गाडी घेऊन चालत होता आणि त्या दहशतवाद्याला खटकलं आणि त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या दहशतवाद्याने त्याच्यावर गोळीबार केला आणि लष्कराने त्याचं उत्तर दिलं. त्यावेळेस तो जो दहशतवादी आहे तो पळून, गाडी सोडून पळून गेला. त्या गाडीची जी नंबर प्लेट आहे, ती नंबर प्लेट देखील मोटारसायकलची आहे. एक फेक नंबर प्लेट लावून एक सेंट्रो गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात, असं म्हणता येईल की मोठ्या प्रमाणात आयएलडी त्यांनी बसवलं. ते जसं पुलवामामध्ये भारतीय सीमा लष्कराच्या दलामध्ये किंवा सीमा Riaz Naiku, this is something which has really pinched and hurt Pakistan. So we should now take the advantage, hammer Pakistan and teach Pakistan a lesson. जिस प्रकार पुलवामा का हमला हुआ था, एक कार में आईईडी बम रखा गया था और उस कार ने हमारे 44 इसके प्लानिंग टेररिस्ट ने किया था और हमारी सिक्योरिटी फोर्सेस ने इस अटैक को फॉइल कर दिया. बहुत बढ़िया काम किया है. 4-5 दिन से ये इंटेल इंफॉर्मेशन हमारे पास थी कि इस प्रकार का कोई अटैक होने वाला है और हमारी सिक्योरिटी फोर्सेस इस ताक में थी कि यह आतंकवादी कब गुजरे इस इलाके से और कब हम उसे मार गिराए और कब इस गाड़ी को पकड़े. ये जो किया गया है, ये कार्रवाई हमारे सिक्योरिटी फोर्सेस ने की गई है. जैसे ही वो गाड़ी निकली वहां से उसको रोका गया, लेकिन वो तोड़ के निकली सिक्योरिटी फोर्सेस के रोड ब्लॉक को और इसको फायर ओपन किया गया सिक्योरिटी फोर्सेस को. और वो ड्राइवर जो था वो छोड़कर भाग गया. वो आतंकवादी था हिजबुल मुजाहिदीन का. अब यहाँ पे कश्मीर में रियाज नाइकू को मार देने के बाद यहाँ पर जो तीनों आतंकवादी तंजीम्स हैं, जैश ए मोहम्मद, लश्कर ए तैयबा और हिजबुल मुजाहिदीन, ये तीनों मिलकर काम कर रहे हैं. और हम सबको पता है कि साउथ कश्मीर ये आतंकवादियों का गढ़ है. यहाँ पर ये जब रियाज नाइकू को मारा हमने और पाक व्याप्त कश्मीर को हम लोग फिर से लेने वाले हैं, इस चीज़ की जब हमने बहुत बार बयानबाजी करी है, तब जाकर पाकिस्तान को बहुत ज़्यादा बुरा लगा है और उसकी दुखती रग पर हमने हाथ रख दिया था. और इसीलिए पाकिस्तान ये बौखलाया हुआ है और इस प्रकार की हरकतें पाकिस्तान कर रहा है. और
सबसे महत्वपूर्ण चीज यह है कि हमारे सिक्योरिटी फोर्सेस बहुत ज्यादा अलर्ट थे। जरूरी अब यह है आगे हमने किस प्रकार कार्रवाई करनी चाहिए, इसी प्रकार हमने अलर्ट रहना चाहिए, इसी प्रकार हमने जागरूक रहना चाहिए, सबसे पहली बात। दूसरी बात, पाकिस्तान को हमने हैमर करना चाहिए, क्योंकि जब यह गाड़ी वहां से जा रही थी और जब 4-5 दिनों से हमको इंटेल इंफॉर्मेशन मिली थी, तब से पाकिस्तान की जो बैट टीम है वो एलओसी से लगातार फायरिंग कर रही थी और वो लगातार एलओसी के पास गश्त लगा रही थी। तो इसका मतलब क्या हुआ? इसका मतलब यही हुआ कि पाकिस्तान इन आतंकवादियों को हमारे देश में भेज रहा है और पाकिस्तान ये सारे एक्टिविटीज को अंजाम देने की कोशिश कर रहा है। तो पाकिस्तान शुड बी हैमर्ड वेरी बैडली, पाकिस्तान शुड बी टॉट अ वेरी वेरी नाइस लेसन और इसके खिलाफ हमने सख्त कार्रवाई करनी चाहिए। पहिले संरक्षण तज्ञ शिवाली देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की पाकिस्तानच्या या कारवाया ज्या आहेत त्या आता थांबल्या पाहिजेत। पाकिस्तानचा दहशतवाद व्हायरस जो पसरवण्याचं काम अजूनही सुरू आहे तो आता थांबवण्याची वेळ असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत दिला रामदास नवी दिल्लीहून आपल्यासोबत आहेत। थेट पुन्हा एकदा आपण प्रशांतकडे जाऊयात। प्रशांत, आता शिवाली देशपांडे संरक्षण तज्ञ यांनी देखील जी प्रतिक्रिया दिली आहे, तर आपले जवान जे आहेत, आपले सुरक्षा दल जे आहेत ते अलर्ट असल्यामुळे हा इतका मोठा अनर्थ टळलेला आहे। मात्र असंही कळतंय की 3 दिवसापूर्वीच या हल्ल्याविषयी इनपुट जे आहेत, माहिती जी आहे ती मिळालेली होती। बरोबर आहे. ज्या पद्धतीनं शिवाजी देशपांडे यांनी म्हटलं की 3 ते 4 दिवसापासून या संपूर्ण हल्ल्याचे इनपुट होते आणि त्या संपूर्ण प्रक्रियेवरती आणि त्याच्या कारवाईवरती आणि दहशतवादाच्या पूर्ण मुवमेंटवरती भारतीय लष्कराचं, जम्मू काश्मीर पोलिसांचं लक्ष होतं। पण सोबतच ज्या पद्धतीनं माहिती मिळते, नुकतीच आता एनआयएच्या वतीने देखील या संदर्भातली माहिती देण्यात आली आहे। एनआयए सोबत जम्मू काश्मीरचे पोलीस, त्यानंतर भारतीय लष्कराचे अधिकारी, निमलष्करी दलाचे अधिकारी या सगळ्यांची संपर्कात होते आणि गेल्या 3 ते 4 दिवसापासून या संपूर्ण दहशतवादी हिजबुल मुजाहिदीनचे जे दहशतवादी आहे त्यांच्यावर लक्ष ठेवून होतं संपूर्ण भर आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा अशा प्रकारचा हल्ला होण्याची शक्यता अशी माहिती। प्रशांत, तो असंच आपल्यासोबत राहा। मुफ्ती इसला काश्मीरवरून आपले प्रतिनिधि सुद्धा आहेत। मुफ्ती, न्यूज़ 18 लोकमत में आपका स्वागत है। और सबसे पहली बात तो ये जानना चाहेंगे कि सुरक्षा बलों ने इस साजिश, इस हमले को नाकाम कर दिया। अगर ऐसा नहीं होता तो इसके परिणाम क्या होते? बहुत जबरदस्त परिणाम होते हैं। अभी हमारे साथ कुछ क्षण पहले डीजीपी जो जम्मू कश्मीर के हैं दिलबाग सिंह, वो बात कर रहे थे और उनका ये कहना था कि शायद जो पुलवामा अटैक जैसे उस स्टाइल में जैसे किया गया था 1 साल पहले, वही मिलिटेंटों को प्लॉट करने वाले थे। और ये जो सैंट्रो व्हीकल था, इसमें रजिस्ट्रेशन नंबर फेक डाला था और इसमें आईडी फिट कर दी गई थी और ये नेशनल हाईवे पे जरूर लिया जाता और सिक्योरिटी फोर्स इसका निशाना बन जाते। लेकिन पुलिस की चौकसी ने इस बड़ी घटना को रोक दिया। पुलिस का ये कहना कि ये 3 जो संगठन है, मिलिटेंट संगठन है, जैश मोहम्मद, लश्कर तोयबा और हिजबुल मुजाहिदीन, ये तीनों की मिली हुई साजिश थी और इनका ये करना था कि एक सेंसेशनल अटैक नेशनल हाईवे पे करना था जिसमें भारी मात्रा में सिक्योरिटी फोर्सेस मारे जाते अगर ये इस साजिश को एप्रीहेंड ना करते। पुलिस का ये कहना है कि एक फॉरेन मिलिटेंट जिसका नाम वलीद बाई है, वो इसको अंजाम देना चाहते थे। लेकिन जो पुलिस ने जब इन मिलिटेंटों को ललकारा तो वो डार्कनेस में भाग गए। लेकिन अर्ली इन द मॉर्निंग जब पुलिस गई उधर, उन्होंने अपना बॉम्ब डिस्पोजल स्क्वाड लिया और इस आईडी को, इस गाड़ी को पूरा नष्ट करा गया और सेफ उस एरिया को रखा गया और मिलिटेंट प्लॉट जो है उसको भंग किया गया। लेकिन मुफ्ती जी, इस मिलिटेंट को वो कहाँ से भागे हैं, कहाँ भागे, कौन से रास्ते भागे, उस बारे में कोई जानकारी मिल चुकी है पुलिस को? और दूसरी बात, अब इस मामले की जांच एनआईए करने वाली है, ये भी जानकारी मिल रही है। जी, ये एक विलेज है, अवगुंड नाम है इसको, पुलवामा में ही है, साउथ कश्मीर में। और जब पुलिस ने कल इस गाड़ी में जो भी लोग थे उनको ललकारा तो वो उधर से भाग खड़े हो गए। लेकिन कुछ दूरी के बाद उन्होंने ये गाड़ी एक जगह रखा, एक आइसोलेटेड जगह पे रखा और खुद वो भाग निकले। काफी फॉरेस्ट एरिया है उस एरिया में, जो आपको फुटेज में भी मिलेगा कि उधरी से उस बारी फुटेज में, उस फोलिएज में वो आगे निकल के उधर से एस्केप कर गए। लेकिन फोर्सेस को पूरा पता था कि इस गाड़ी में आईईडी लगी थी
और उन्होंने अर्ली इन द मॉर्निंग इसको नष्ट कर दिया। जैसा कि मैं बोल रहा हूँ कि ये 3 संगठन हैं, जैश, लश्कर और हिजबुल मुजाहिदीन, इनको एक बड़ा सा प्लॉट करना था नेशनल हाईवे पे पुलवामा स्टाइल में। जहां तक आप पूछ रहे हैं कि एनआईए को ये केस लेना है, हाँ जी हाँ, एनआईए इस केस को भी लेगी, क्योंकि जो भी टेररिज्म के केस या रिलेटेड केस होते हैं एनआईए ही उनको इन्वेस्टिगेट करता है। और एनआईए की टीम जो है ऑलरेडी जो भी उधर ये बॉम्ब जब इनको न्यूट्रलाइज किया गया, गाड़ी का जो भी सैंपल है वो उन्होंने अभी लिया है और इन्वेस्टिगेशन स्टार्ट हो गई है इस केस में। मुफ्ती इस्ला जी, धन्यवाद ये सारी जानकारी बताने के लिए। तर आमचे प्रतिनिधी जम्मू काश्मीरहून मुफ्ती इस्ला आपल्यासोबत होते। तर आपण पाहतोय लष्कराकडून आई स्फोटकं नष्ट करण्यात आलेली आहे। सुरक्षा दलांच्या केवळ सतर्कतेमुळे मोठा अनर्थ होता टळलेला आहे आणि ही आयडी स्फोटकं नष्ट करण्यात आलेली आहेत। आणि याविषयीच्या अधिक आणखी घडामोडी आपण पाहणार आहोत। याच हल्ल्याबद्दल हल्ल्याविषयीच्या आणखी काही सविस्तर बातम्या पाहणार आहोत। मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर पुन्हा एकदा परततोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।